हे आमचा वीरभद्राचं देऊळ आहे आणि याच्या आजूबाजूला जे भात आहे हे आमची शेती आहे. पूर्ण भाताची शेती आमची आहे. आणि हा ऊस जो आहे तो पाटील यांचा आहे. पूर्ण ते खालपर्यंत हा पूर्ण ऊस आहे. ही माझी मुलगी आहे आणि ही माझी बायको आहे. आणि हा जो ऊस आहे तो गावकऱ्यांचा आहे, पाटील कुटुंबाचा. हे देवळाच्या जेवढी आजूबाजूला शेती आहे, भात शेती, ही भात शेती आहे. ही भात शेती आमची आहे, आम्ही करायला दिलेली आहे. हे वीरभद्राचं देवस्थान आणि हा पलीकडचा आहे तो आमचा गाव. इथून दिसत नाही पण पलीकडे आहे. हे पण हे आमचं शेत आहे पूर्ण. खाली आहे हे आता कोणी केलेलं नाही. आता आम्ही गणपतीला गावी आलो होतो म्हणून भात बघायला आलो. हे आमचं वीरभद्र देवस्थान. हे आमचं वीरभद्राचं देवस्थान. ही वीरभद्राची मूर्ती. हे आमचं वीरभद्राचं देवस्थान आहे. ही पूर्ण आजूबाजूला भात शेती आहे, पूर्ण भात. ही आमची शेती. ते सामने सफेद दिसते त्याला भुजगावणं बोलतात, रखवालदार भात शेतीचा. तो पलीकडचा आमचा गाव आहे आणि इथून सरळ गेल्याच्या नंतर हायवे लागतो, मुंबई हायवे. आणि आपल्या गावामध्ये जायचा रस्ता शिवडाव कोल्हापूर आणि हायवे. इथून सरळ बाहेर पडल्याच्या नंतर हे पावसामध्ये असं आहे, नाहीतर कच्चा रस्ता आहे. शिवडाव, तांबाळे, दाशेवाडी, कडगाव, गारगोटी, कोल्हापूर. असं इथून पुढे गेल्याच्या नंतर मेन रोड लागतो. अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरून मेन रोड. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आमचं गाव आहे. आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या गावाला जाणारा रस्ता शिवडावला. शिवडाव गाव. वाड्या अशा भरपूर आहेत आमच्या इथे. वाण्याची वाडी, मुद्रसवाडी, उडतरकरवाडी, धनगरवाडा, हरिजनवाडा, नाईकवाडी असे मिळून 5 वाड्या मिळून
एक शिवडाव गाव म्हणून. आणि आम्ही राहतो गावठाणमध्ये. आता जो हा सामने दिसतोय हा रोड आहे. एकदम रोड खाली, रहदारी नाही जास्त, पब्लिक नाही जास्त, एकदम शांत एरिया. एकही गाडी दिसणार नाही तुम्हाला. एकदम शांत एरिया. बघा हा, बघा हा इकडे गेल्याच्या नंतर, सरळ गेल्याच्या नंतर कडगाव, तांबाळे, दाशेवाडी, गारगोटी, कोल्हापूरला. आणि हा इकडून गेल्याच्या नंतर आमचं 2 मिनिटावरती गाव आहे. चालत गेला तरी 2 मिनिटावरती गाव आहे. हे तिथून असं चालत गेला 2 मिनिटावर. एकदम चांगला रोड आहे, सुटसुटीत. एक गाडी दिसणार नाही. शांत एरिया, थंडगार हवा, पाऊस भरपूर. पावसाचं मूळ हेच आहे आमचं गाव. आणि ही आमची शाळा विद्या मंदिर शिवडाव. हे तुम्हाला मी दाखवत आहे, विद्या मंदिर शिवडाव. हे बघा, हे सामनेचं दिसतंय, हे विद्या हा आमचा हा एक आमचा ग्रामसेवक आहे. हा आम्ही निवडून दिलेला आहे. आम्ही यालाच मतं दिलेली आहे आणि आमच्या मतावरती हा आलेला आहे. पण कामं चांगली करतो, सगळं काम व्यवस्थित आहे. हा हो, हा कामं वगैरे करतो, सगळ्यांच्या घरी घरी जाऊन सेवा देत आहे. हे बघा, हे विद्या मंदिर शिवडाव, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. हे बघा. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर 2 मिनिटावरती आपला गाव आहे. 2 मिनिट. हे बघा, क्वचित गाडी एखादी दिसतात. कंटिन्यू गाड्या नाही, क्वचित गाड्या आहेत. तो गावाला आहे, MH09 कोल्हापूर पाशी. गाड्या शिकायला वगैरे इथे रोड खाली आहे. मुलं बायका 2 व्हीलर शिकत आहेत. तेव्हा शिकतायत, गाड्या शिकतायत. रोड खाली आहे. गाड्या शिकत आहेत. हे आमच्या मामांचं घर. बघा, आजूबाजूला केळीची झाडं आणि केळीच्या झाडाच्या आतमध्ये आमच्या मामांचं घर. आमचा सक्का मामा तुम्हाला दाखवतो. गावची घरं अशी आहेत, केळीची झाडं, नारळाची झाडं असतात. हे मामांच्या घरी जाऊया ना. आता परत आपण मामांच्या घराकडून आपल्या घराकडे निघालो. आपल्या घरी जात्या वेळी वाटेमध्ये माझ्या बहिणीचं घर लागतं, तेही तुम्हाला दाखवतो. हे आमचं गाव. आणि किर्र असा जो आवाज येतो आहे, हे काजवे आहेत, आवाज काढत आहे. आता हा आमच्या गावी एक मोबाईल टावर झालेला आहे. हा BSNLचा टावर आहे. हा अजून चालू झालेला नाही, 1-2-4 दिवसामध्ये चालू होणार आहे. हा गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे. एकदम साफ सुथरा रस्ता आणि मस्त असं. हे धनाजी पाटील म्हणून त्यांचं घर आहे. आजूबाजूला नारळ झाड आहे आणि
हा हा माझा मामाचा मुलगा. हा कुर्ल्या बिरल्या आणून द्यायचं काम सगळं हाच करतो आणि हा कोणालाही घाबरत नाही. रात्री 1, 2, 3 किती वाजून जंगलामध्ये जाणार, एकटाच जाणार, कोणालाही घाबरत नाही, एकदम बिंदास असा खणकर आहे म्हणून. हा असा हा माझ्या मामाचा मुलगा आहे. हा बघा हा बघा हा रस्ता चाललेला आहे. हा बघा रस्ता आता आपल्या गावामध्ये चाललेला आहे आणि इथेच वाटेमध्ये माझ्या बहिणीचं घर आहे, तेही तुम्हाला दाखवत आहे. रस्ता शांत, हवा थंड, वातावरण एकदम शुद्ध, ऑक्सिजन भरपूर, काही कमी नाही. हा हे पण सांगतो तुम्हाला की हा सोनावडे शिवडाव घाट म्हणून आहे. हा घाटाचं काम चालू आहे, काही कारणास्तव काम थांबलेलं आहे. तरी हे घाट जर कालांतराने फुटला तर गोवा फक्त 50 किलोमीटर अंतर राहणार. इथून गोव्याला जाण्याची सुविधा इथून फार सुंदर होणार आहे. फक्त 50 किलोमीटर म्हणजे तुम्ही धरून चला 1 तासामध्ये इथून गोवा, एवढा जवळ आमचं गाव. हे जे आहे हे घर, हे माझ्या बहिणीचं आहे, सख्या बहिणीचं घर आहे. तर इथून हां हे बघा हे आमचं, हां हे बघा हे असे आमच्या खोपी असतात, घराच्या बाजूला खोपी असतात, खोपींमध्ये लाकडं असतात. आणि हे बघा बहिणीच्या घराने माझं आगमन झालेलं आहे म्हणून फटाकडे लावलेले आहे. हे बघा हे भावोजी, माझे भावोजी, मोठे बहिणीचं नाव ना भावोजी, आम्ही भावोजी बोलतो. हे बघा लाकडं घेऊन चाललेलं आहे. ही लाकडं जी आहेत ही आग पेटवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी आहे. तर आता आम्ही इथून आमच्या घरी चाललेलो. तर हे आता आम्ही घर दाखवतो. पाठीमागच्या दरवाजाने चाललो आम्ही घरी. काय इकडे मामांच्या घराकडून आलो म्हणून पाठीमागच्या घराने, त्या रस्त्याच्या साईडने गेलो असतो तर पुढच्या दरवाजाने गेलो. हा आता पाठीमागचा दरवाजा. हे बघा ह्या अशा आमच्या खोपी असतात. हे आमची खोप आहे, ही माझ्या भावाची खोप आहे, त्याच्यामध्ये लाकडं भरलेली आहे. हे बघा हे आमचं फणसाचं झाड आहे, किती मोठा. आम्ही आमच्या आजोबांनी त्यावेळेला लावलेलं हे फणसाचं झाड आहे. आमचं आयुष्य गेलं आहे फणसाचे गरे खाऊन. फणसाचे गरे खाऊन आमचं आयुष्य गेलेलं आहे. ही माझी वहिनी, मोठ्या भावाची बायको. हे बाजूला आहे ते माझ्या मोठ्या भावाचं घर आहे. आणि हे आता आम्ही घर बांधलेलं आहे. हे पाठीमागच्या दरवाजाने आम्ही चाललेलो आहे म्हणून तुम्हाला स्वच्छ साफ दिसत नाही. ही माझी मोठी वहिनी, मोठ्या भावाची बायको. तर आता हे त्यांचं घर आहे. हे बघा अशी आमची गावची घरं दाखवला. हे अशी आमची गावची घरं असे. हां हे ह्या मेशी, हां हे बघा ह्या मेशी, यांना मेशी बोलतात. आता आमच्या घरामध्ये एंट्री पाठीमागच्या दाराने आहे म्हणून स्वच्छ आणि साफ वाटत नाही. आता इथून आपल्या घरी जायचा रस्ता होता हे पाटल्या दरवाजाने. आता आपण पुढच्या दरवाजाने आमच्या घरी जाणार आहोत. तर बघा हा असा रस्ता गेलेला आहे. तर स्वच्छ साफ सुंदर रस्ता आहे. रस्ता हे आमचा शिवगाव गावठणचा बस स्टॉप सामने दिसत आहे.
हे बस स्टॉप आहे आपल्या गावठाणचा. इथून असा रोड वरच्या साईडला केलेले आहेत, साधा रोड आहे. असं त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरी जायचं साधा कच्चा रोड. हे जाधवांचं घर आहे. जाधवांचं घर आहे. ते आमच्या गावाचं घर आहे. काय 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 कशाला भाव हा कुत्रा पाठी लागला होता. हे आमचं घर आहे. हे आमचं घर आहे. हे आमचं घर आहे. हे पुढच्या दरवाजातून एंट्री आहे. अशी सरळ एंट्री होती.